राष्ट्रीय आर्थिक आणि दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारमार्फत घेतली जाणारी NMMS परीक्षेत 1703 विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले असून कोल्हापूर जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे। प्रत्येक तालुक्यातील सर्वाधिक यशस्वी ठरलेल्या 3 शाळांचं शिक्षणाधिकारी आंबोकर यांनी कौतुक करत अभिनंदन केलंय। राष्ट्रीय आर्थिक आणि दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारमार्फत घेतली जाणारी NMMS परीक्षा यंदाही कोल्हापूर जिल्ह्यासाठी यशाचं पर्व घेऊन आली आहे। 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी 22 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 1703 विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत। विशेष म्हणजे जिल्ह्याचा अधिकृत कोटा फक्त 437 इतका असतानाही 100%हून अधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत स्थान मिळवून कोल्हापूरनं राज्यात अव्वल ठरण्याचा मान पटकावलाय। शिक्षणाधिकारी माध्यमिक डॉक्टर एकनाथ आंबोकर यांचं नियोजन, मार्गदर्शन आणि माध्यमिक शिक्षण विभागाच्या अथक परिश्रमाचा या यशात मोठा वाटा आहे। गेल्या 2 वर्षांपासून घेतल्या जाणाऱ्या सराव चाचण्या, मार्गदर्शक शिक्षकांचा सहभाग, मुख्याध्यापक आणि संस्थाचालक यांच्या सहकार्यामुळे हे यश शक्य झाले। या परीक्षेमुळे 1703 विद्यार्थ्यांना दरवर्षी 12,000 रुपये याप्रमाणे 4 वर्षे शिष्यवृत्ती मिळणार असून अंदाजे 12,000 विद्यार्थी सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरण्याची शक्यता वर्तवली जाते, ज्यातून दरवर्षी 9,600 रुपये शिष्यवृत्ती या विद्यार्थ्यांना मिळणार आहे। प्रत्येक तालुक्यातील सर्वाधिक यशस्वी 3 शाळांचं शिक्षणाधिकारी आंबोकर यांनी कौतुक करत अभिनंदन केले। उपशिक्षणाधिकारी आणि विस्तार अधिकारी यांच्यामार्फत मुख्याध्यापक सहविचार सभा आयोजित करून सर्वांचं अभिनंदन केले।